अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुमच्या मनात असा प्रश्न पडतो की केंद्रात किंवा सप्ताहात श्री गुरुचरित्र पारायणला का बसावे? आपण घरी का पारायण करू शकत नाही? तुम्ही घरी पण पारायण करू शकता, परंतु केंद्रात किंवा सप्ताहात पारायण केल्याने किती महत्त्व आहे हे आज आपण पाहणार आहोत। समजा एक सेवेकरी एकटाच घरी गुरुचरित्र पारायणला बसला तर 7 दिवसात त्याचे फक्त एकच गुरुचरित्र वाचून पूर्ण होईल। परंतु तोच जर सेवेकरी केंद्रात साप्ताहिक श्री गुरुचरित्र पारायणला बसला तर समजा एका वेळेस किमान 500 सेवेकरी पारायणला बसले तर त्याचे संपूर्ण 500 पारायणाचे पुण्य आपल्याला मिळते। म्हणजे काय तर एक सेवेकरी एका वेळेस 500 गुरुचरित्र वाचू शकत नाही, परंतु तोच जर सेवेकरी केंद्रात पारायणला बसला तर त्या सर्व पारायणाचे पुण्य आपल्याला मिळते। म्हणून परमपूज्य गुरु माऊली नेहमी सांगतात की एकट्याने सेवा करण्यापेक्षा सामूहिक सेवा करा, कारण सामूहिक सेवेत प्रचंड ताकद असते व त्यामुळे आपले अनेक मोठे प्रश्न सहजासहजी सुटत असतात। म्हणून श्री गुरुचरित्र पारायण साप्ताहिक पारायणाला तुम्ही नक्कीच बसा। श्री गुरुचरित्र हा 5वा वेद मानला जातो। श्री गुरुचरित्र हा साधा ग्रंथ नसून दैवी शक्तीने भारवलेला सिद्ध मंत्ररूप महाप्रसादिक आणि वरद ग्रंथ आहे। त्यामुळं तुम्ही पारायण नक्कीच करा। चित्र पारायणाबद्दलच तुम्हाला मी एक छोटीशी कविता थोडं दाखवते। म्हणून नाही दुखत पावलं टाचा मुंगीचे कधी, की हत्ती नाही करत विचार कधी वजन कमी करण्याचा, कोळ्याला नाही वाटत भीती चढताना पडण्याची, घारीला नाही वाटत भीती उंच भरारी घेण्याची, हरणाला कधीच होत नाही गुडघेदुखी सांधेदुखी आणि नाही करत साप कंटाळा सरपटण्याचा कधी, सिंहाला नसते चिंता उद्याच्या शिकारीची, जिराफाचे नाही झिजत माकड हाड किंवा मणका कधी, पाण्यात डुंबत राहूनही नाही होत सर्दी म्हशीला कधी आणि 24 तास उभे राहूनही थकत नाही घोडा कधी, उच्च स्वरात कुजून करूनही नाही बसत घसा कोकिळेचा कधी, पक्षी नाही अपेक्षा करीत वडिलोपरचेत घराची कधी, मग आपल्यालाच का भय चिंता कंटाळा थकवा झीज सकलन, काळजी माया भोग आणि रोग, पशुपश्यामध्ये सहज सोपे साधे जगता आले तर बघा ना, प्रयत्न करून एकदा नक्कीच बघा। मला हे अद्भुत शरीर देणाऱ्या हे परमेश्वरा कोणताही अर्ज केला नव्हता लागला कोणताही वशिला, तरीही डोक्यावरच्या केसापासून पायाच्या अंगठ्यापर्यंत 24 तास रक्त प्रवाहित ठेवतोस, जिभेवर नियमित लाळेचा अभिषेक करतोस, निरंतर पडत राहतात थोडे हृदयाचे लयबद्ध असे हे कोणते यंत्र बसवले आहेस देवा, पायाच्या नखापासून मेंदूच्या अंतिम टोकापर्यंत निर्वेश संवेदवहन करत राहतोस, कोणती शक्ती आहे ही नाही कळत मला, हाड आणि मांस यांच्यापासून वाहणारं रक्त याचे मूळ आणि अर्ध कसे मी शोधावे, हजार मेगापिक्सेलवाले 2 कॅमेरा अहोरात्र बारीक दृश्य टिपत असतात, 10,000 चवी आणि अगणित संवेदनाचा अनुभव घेत येणारी जीवा नामक अफाट सेन्सर प्रणाली, 75% पाणी असणाऱ्या शरीररूपी टँकरच्या त्वचेवर असणारी कोट्यावधी छिद्र, पण नाही येत कधी प्रश्न लिकेज आणि सिपेचा, कोणत्याही आधाराशिवाय उभा राहू शकतो मी ताठ, गाडीचे टायर झिजतात पण नाही झिजत माझी पावले कधीही, केवढी अजब रचना काळजी शक्ती यंत्रणा प्रतिपाळा, स्मृती शांती समजा ही सगळंच अद्भुत अविश्वसनीय, माझ्या शरीररूपी अचाट यंत्रात कोणते तंत्रज्ञ बसला आहे न कळे, ना सगळ्यांचे भान ज्ञान राहू दे बस, तूच बसवलेल्या वसवलेल्या आज्ञामध्ये राहू सद्बुद्धी कृतज्ञ स्मरण चिंतनाचे भान, हीच एवढी प्रेरणा प्रार्थना परमेश्वरा तू कोण कुठे असशील त्या चरणी। आता दुसरा प्रश्न आहे, श्री गुरुचे गुरुचरित्र वाचनाबाबत स्त्रियांना अधिकार आहे का? श्री गुरुचरित्र वेदतुल्य ग्रंथ कोणी वाचावा? स्त्रियांना वाचनाचा अधिकार आहे का? त्याचे रहस्य सद्गुरू परमपूज्य मोरेदादाचे गुरु सद्गुरू पिठले महाराजांनी प्रत्यक्ष श्री दत्तगुरूने सांगितलेल्या घटनेवरून ज्ञात होते। प्रत्यक्ष श्री दत्तगुरूने पिठले महाराजांना सांगितले की आज कलियुगात मानवासाठी प्राकृत भाषेत ग्रंथ पाहिजे, माझा एक क्षणाच्या गुरुचरित्राचा ग्रंथ हा गुरुत्व मार्ग सोपा आहे हे समजण्यासाठी निमित्त मात्र मराठी न येणाऱ्या कानडी न येणाऱ्यांसाठी तमाम स्त्री पुरुषांनी वाचावा म्हणून आम्हीच हा लिहिलेला, स्वतःच्या घरी वाचावा, घर पवित्र होते, सामूहिक वाचावा हे फार चांगले, उपवास ओली वस्त्रे वगैरे कडक नियम नाहीत, देहदंडाचा काहीच उपयोग नाही, गरजही नाही, साधने गौण नाहीत,
साध्यावर निष्ठा ठेवावी, प्रेमाने सेवा करावी, कर्मकांडावर फाजी लक्ष नको, त्यामुळेच हानी होते. सोवळे ओवळेची गरज नाही, स्वच्छ धुतलेले वस्त्र असावे, मनाची आर्तता पवित्रता असावे. मला माझ्या प्रेम भक्ती करणाऱ्यांची आवड आहे. एक वेळ हा ग्रंथ पुरुषांनी नाही वाचला तरी चालेल, परंतु स्त्रियांनी जरूर वाचावा, कारण एका महान पतिव्रता सती अनुसयाच्या पतिव्रता धर्माच्या सामर्थ्यावर आमचा अवतार आहे. म्हणून हा ग्रंथ वाचण्यास स्त्रियांना सांगितलं जातो. तुम्हाला कळत असेल की स्त्रियांनी पण हा ग्रंथ वाचण्यास काहीही हरकत नाही. श्री गुरुचरित्र पारायणास का बसावे? अडचणी, संकटे, चिंता ही सर्व जणांनाच असते, पण काय माझे नशीबच खराब असेच आपण बोलत राहतो. साधे एक उदाहरण द्या. तुम्हाला खोकला, सर्दी किंवा आजार झाला की तुम्ही काय करता? डॉक्टरकडे जाताना मग बरे वाटावे म्हणूनच. मग ही संकटे, अडचणी दूर करण्यासाठी काहीतरी उपाय केला पाहिजे की नाही? मग या आजच्या जगात उपाय तर खूप, ज्योतिष हे करा ते करा, इकडे जावा तिकडे जावा असे सांगतात, पण तरीही मन शांत स्थिर होत नाही. गुरुचरित्र हे कसे अमृत आहे की तुमचे प्रारब्ध कितीही खडतर असू द्या, फक्त गुरुचरित्र वाचायला सुरुवात करा. ते वाचण्याआधी दत्तगुरूबरोबर बोला की स्वामी, आजपर्यंत षडविकारात अडकून तुमच्या सेवेपासून दूर राहिलो. आत्तापासूनच तुम्ही ह्या ध्येयाला सांभाळा. तुम्ही माझा योगक्षेम चालवा आणि गुरुचरित्र वाचायला सुरुवात करा आणि बघा तुमच्या अडचणी, संकटे, चिंता कुठे गेली तुम्हाला समजणार नाही. नंतर जसजसे वाचन वाढत जाईल तसतसे स्वतः दत्तगुरूच्या तुम्हाला कोणत्या ना कोणत्या रूपाने येऊन सांगतील. दत्त धामाला जा, अक्कलकोटला जा. एकदा गुरु पकडला की सर्व ज्ञान होते आणि ते कायमस्वरूपी राहते. आता गुरुचरित्र वाचायचे कसे? प्राकृत किंवा मराठी. गुरुचरित्र मन लावून वाचावे, तरी प्रत्येक अध्यायात काय सांगितले आहे ते सहजच समजेल. सप्ताहात करायचे वेगळे फळ आहे, पण आपल्याला हळूहळू सर्व समजून घेऊन पुण्याच्या मार्गाला जायचे आहे. गुरुचरित्र वाचताना स्वामी महाराजांची तुमची जी इच्छा असेल ती बिनधास्त मनातल्या मनात सांगा आणि वाचायला सुरुवात करा. तुम्ही वाचायला घेतलेला अध्याय जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत कोणाबरोबरही बोलू नका, फोनकडे लक्ष देऊ नका. तसेच इतर साधे नियम गुरुचरित्र पुस्तकाच्या सुरुवातीला लिहिलेले आहेत. त्या नियमाचा जास्तीत जास्त बाऊ न करता पवित्र अंतकरणाने गुरुचरित्र वाचून सर्वांनी आपल्या यशस्वी, आनंदी आणि सर्वसंपन्न नव्या आयुष्याची सुरुवात करावी अशी माझी विनंती आहे. आता विसरा जे झाले ते आणि विचार करा स्वामीपर्यंत मी कसा पोहोचेल. अर्थातच स्वामी तुम्हाला मदत करणारच, शेवटी आई आहे ती. त्यामुळे स्वामीवर विश्वास ठेवा आणि गुरुचरित्राच्या पारायणाला नक्कीच बसा. तुम्हाला जर काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही घरी केले तरी काही हरकत नाही, परंतु सामुदायिक सेवेत खूप मोठे फळ मिळते. म्हणून तुम्हाला जर वेळ असेल तर तुम्ही सामुदायिक सेवा करायलाही विसरू नका. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.